आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीत झालेल्या राजकीय वैमनस्यातून एका तरुणावर सत्तूर आणि लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना देवळाली प्रवरा येथे घडली आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या केळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत सागर ज्ञानदेव गडाख राहणार देवळाली प्रवरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर परिषद निवडणुकीदरम्यान ते भाजप पक्षाचा प्रचार करत होते, तर गावातील किरण उत्तम पठारे हा काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होता। त्यावेळी दोघांमध्ये राजकीय वाद निर्माण झाला होता। 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावात एका ठिकाणी भांडण सुरू असताना त्या ठिकाणी उपस्थित असताना किरण पठारे आला। त्यानं कोणतेही कारण नसताना गडाख यांना शिवीगाळ करून तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली होती। मात्र गडाख यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नव्हती। नंतर 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता गडाख हे आपल्या पत्नीला छत्रपती शाहू महाराज कॉलेज या ठिकाणी मोटारसायकलवरून सोडून परत येत असताना सोसायटी पेट्रोल पंपासमोर किरण पठारे हा 4 चाकी वाहनामध्ये बसलेला दिसला। मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले। पत्नीला कॉलेजवर सोडून परत येताना हॉटेल स्वराज परिसरात मित्र कृष्णा जाधव हा चहा पित असल्यानं त्यांना आवाज दिल्याने गडाख यांनी मोटारसायकल वळवून तिथे गेले। चहा पिण्यासाठी बसले असताना किरण पठारे आणि त्याचा साथीदार युवराज चांगदेव तनपुरे राहणार राहुरी हे दोघेही अचानक त्यांच्या जवळ आले। त्यावेळी किरण पठारे यांच्या हातात लोखंडी सत्तूर आणि युवराज तनपुरे यांच्या हातात लोखंडी रॉड होता। दोघांनीही तू आमच्या विरोधात प्रचार करतोस असे म्हणत अचानक हल्ला चढवला। किरण पठारे यानं सत्तूरच्या धारेनं गडाख यांच्या डोक्यावर वार केला, तर युवराज तनपुरे यानं लोखंडी रॉडनं डोक्यावर आणि कानामागील भागावर मारहाण केली। या हल्ल्यात गडाख गंभीर जखमी झाल्यात। प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं। तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। त्यानुसार त्यांना केळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जखमी सागर गडाख यांनी आरोपी किरण उत्तम पठारे राहणार देवळाली प्रवरा आणि युवराज चांगदेव तनपुरे राहणार राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी या घटनेचा वेगानं तपास सुरू केला असून आज देवळाली प्रवरात फॉरेन्सिक लॅब पथकानं दाखल होत घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय आणि आवश्यक ते नमुने घेतले असल्याचंही समजतंय।